Welcome friends. In the previous lecture we have learned what we have learned in the previous lecture. In previous lecture we learned that the properties, the application of the properties of parallel lines. ठीक आहे, त्याच्यानंतर टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स पाहिल्या. ओके, टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स आठवतात का पहा. आपण त्याच्यामध्ये पाहिलं होतं की when the alternate angles are equal then lines are parallel, when the corresponding angles are equal then the lines are parallel, when interior angles are supplementary then the lines are parallel. हे त्या तीन टेस्ट आपण त्याच्यामध्ये पाहिल्या. देन आता आपल्याला स्टार्ट करायचंय. देन आपण एक लास्ट आणखीन एक गोष्ट पाहिली होती, पेज नंबर 21 यू कॅन सी. ओके, इफ यू हॅव गिवन टू लाईन्स राईट लाईक दिस and okay, so if this line, okay, this is n, m and l suppose. Okay, this is line n which is perpendicular to the first line. लक्षात घ्या, जर ही लाईन जी आहे ती परपेंडिक्युलर असेल, याला परपेंडिक्युलर मीन्स 90 डिग्री मध्ये इंटरसेक्ट करत असेल, then both the lines are parallel to each other. हाऊ, कारण इथं जर 90 डिग्री झाला तर या ठिकाणी 90 डिग्री होणार आहे, करस्पॉन्डिंग आले ते इक्वल. किंवा हा 90 डिग्री म्हटल्यावर हा सुद्धा 90 डिग्री असायलाच पाहिजे, कारण टोटल लाईन 180 असते. अँगल्स इन लिनियर पेअर. ओके, हे दोघं मिळून आता किती झाले पहा, 180. म्हणजे दोघं मिळून 180 झालं तरी लाईन पॅरलल येतात, करस्पॉन्डिंग इक्वल आले तरी लाईन पॅरलल येतात. अजून एक ऑप्शन, हा 90 डिग्री आहे, याचा हा अपोजिट असलाच पाहिजे, अपोजिट आहे. ओके, म्हणजे हा पण 90 डिग्री झाला, हा 90 आणि हा सुद्धा 90, अल्टरनेट अँगल्स इक्वल असले म्हणजे तिन्ही टेस्ट तुम्हाला इथं अप्लाय करता येतात. ठीक आहे, सो त्या पद्धतीने आपण लाईन्स पॅरलल कसं काय कुठल्या कंडिशन मध्ये असतात हेही पाहिलं. ओके, ठीक आहे. देन नाव वी आर गोइंग टू स्टार्ट द सेकंड प्रॅक्टिस सेट. ओके, सो प्रॅक्टिस सेट 2.2. okay, this is the second practice set and I think the last one, right? Okay, so 2.2, you have given the first question we are going to take. Okay, question number 1, right? Okay, so in the question, okay, so in the first question you have given that in the figure angle x is equals to 71 degree and angle y is equals to 108 degree, and we have to find that are m and n parallel. m आणि n एकमेकींना पॅरलल असतील का. लक्षात ठेवा, आपण तीन टेस्ट पाहिलेले आहेत. पॅरलल कधी होतात, इंटेरियर जर सप्लिमेंटरी असतील पहिली गोष्ट, त्याच्यानंतर जर अल्टरनेट इक्वल असतील, अल्टरनेट आपल्याला दिलेले नाहीत, करस्पॉन्डिंग इक्वल असतील, करस्पॉन्डिंग आपल्याला दिले नाहीत, आणि हे दोघही एकमेकांचे कसले अँगल्स आहेत, इंटेरियर अँगल्स अँड इंटेरियर अँगल्स आहेत. सो इफ द अँगल्स आर इंटेरियर देन टू प्रूव्ह पॅरलल लाईन्स सो बोथ अँगल मस्ट बी सप्लिमेंटरी. ओके, जर आपल्याला हे पॅरलल लाईन दाखवायचे असतील तर हे दोन अँगल हे सप्लिमेंटरी असलेच पाहिजेत. ठीक आहे, सो यू हॅव गिवन अँगल एक्स, द मेजरमेंट ऑफ अँगल एक्स इज 71 अँड वाय इज ऑफ 108 डिग्री, राईट. हे तुम्हाला दिले आणि तुम्हाला सांगितलं एम एन पॅरलल आहेत का सांगा. ओके, सो अँगल एक्स अँड अँगल वाय आर कसले अँगल्स आहेत, इंटेरियर अँगल्स. ओके, इंटेरियर अँगल्स. ओके, आता इंटेरियर अँगल्स आहेत, मग त्यांचं ऍडिशन करून बघूया. ओके, जर त्यांचं ऍडिशन 180 आलं तर लाईन्स पॅरलल आहेत. ओके, सो अँगल एक्स प्लस अँगल वाय इज इक्वल्स टू काय असायला पाहिजे पहा, अँगल एक्स प्लस अँगल वाय इज इक्वल्स टू 71 प्लस 108. So tell me what is the addition, 8 plus 1, 9. Okay, then 0 plus 7 as it is and this one will be as it is. So angle x plus angle y is equals to किती आले तुमचं 179 degree. Listen carefully, 179 degree आले, 179 आले म्हणजे ही लाईन थोडीशी अशी आली. डेफिनेटली जरी आता दिसत नसेल तर ती काय होईल, काही कालावधीनंतर 100% एकमेकींना इंटरसेक्ट करतील. मीन्स दोज लाईन्स आर नॉट पॅरलल, मीन्स इंटेरियर अँगल्स आर नॉट सप्लिमेंटरी. ओके, सो देअरफॉर द इंटेरियर अँगल्स आर नॉट सप्लिमेंटरी. जर ते दोन सप्लिमेंटरी नाहीत
तर लक्षात घ्या त्यांचं ॲडिशन 180 नाही, याचा अर्थ दोज लाईन्स आर नॉट पॅरलल. ओके, मीन्स काय बघा, हेच आपण सिम्बॉलिकली कसं लिहू शकता, एक्स प्लस वाय अँगल एक्स प्लस अँगल वाय इज नॉट इक्वल टू 180. हे 180 नाही, मीन्स M and N are not parallel lines. Okay, therefore line M and line N are not parallel. त्या पॅरलल आहेत का? डेफिनेटली त्या पॅरलल नाहीत. ओके, का? कारण इंटेरियर अँगलचं ॲडिशन जर 180 आलं असतं तर ठीक होतं. ओके, 180 आलं असतं तर ठीक होतं, पण हे आलंय 179. 1 डिग्री कमी पडणार आहे फक्त. 1 डिग्री जर वाढलं असतं तर 2 लाईन पॅरलल आल्या असत्या. ठीक आहे. सो यू हॅव टू सॉल्व दिस क्वेश्चन लाईक दिस. ओके, सो इफ यू वॉन्ट प्लीज टेक द स्क्रीनशॉट. Now come at the second question. In the second question you have given that in the figure, this is the figure, okay, angle A congruent angle B. Angle A आणि angle B चं मेजरमेंट कसं आहे? सेम आहे. ओके, देन तर तुम्हाला फाइंड आउट काय करायचं आहे? देन फाइंड L इज पॅरलल विथ M. ओके, आता मला सांगा L आणि M पॅरलल दाखवायचे म्हणजे 3च टेस्ट आहेत आपल्याकडं. एक तर इंटेरियर सप्लिमेंटरी असावे लागतील, इंटेरियर दिलेलेच नाही त्याविषयी सोडून. क्लिअर. दुसरी गोष्ट काय असेल पहा, अल्टरनेट अँगल्स कसे पाहिजेत, अल्टरनेट अँगल्स इक्वल पाहिजेत. आहेत का इक्वल? नाहीत. ॲक्च्युली इंटेरियर अल्टरनेट जरी इक्वल नसले का तर एक्सटेरियर अल्टरनेट इक्वल आहेत पहा. बरोबर आहे का? आणि हे एक्सटेरियर अल्टरनेट, पण आपल्याला इंटेरियर वापरायची सवय लागली. ठीक आहे. आणि तिसरी गोष्ट कुठली की करस्पॉन्डिंग अँगल्स इक्वल आहेत का? कुठल्याच याच्यात बसत नाही, पण यांच्या मदतीने जे पाहिजे ते आपल्याला मिळवता येते. ठीक आहे. एखादी गोष्ट जरी डायरेक्टली भेटत नसली तरी आपण कुणाच्या तरी मदतीने तिथपर्यंत जात असतो. आपण एखादा मूवी बघत असतो ना, एखाद्या हिरोला काय करायचं असतं, काहीतरी शोधायचं असतं. मग तो काय करतो की डायरेक्ट त्याला तिथपर्यंत जाता येत नसतं. मग तो काय करतो, दुसरा काहीतरी वेश बदलतो, किंवा आपल्याला माहितीच ना वॉन्टेड सारखा मूवी, त्याच्यात जायचं आणि मग त्याच्यातली माहिती गोळा करायची वगैरे. सेम मग आपल्याला ह्याची मदत घेऊन याच्याकडे जायचं. मग हा भेटला की याच्या मदतीने हा आणि हा सेम झाला, करस्पॉन्डिंग इक्वल झाले. करस्पॉन्डिंग इक्वल झाले म्हणजे आपला विषय संपला. ठीक आहे, आपल्याला जे पाहिजे ते मिळालं. ओके, सपोज अँगल C इज ऑपोजिट ऑफ अँगल A. बघा मी काय घेतोय, मी इथं अँगल C घेतला या ठिकाणी. ओके, कोणाचा अपोजिट घेतला? A चा. सो कॅन आय से अँगल A इज किंवा कॉन्ग्रंट अँगल C? यस, डेफिनेटली. वाय? बिकॉज बोथ आर व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. दोन्ही अपोजिट अँगल्स आहेत. ओके, लक्षात घ्या. हा A, याच्यावरून हा A आणि B सेम दाखवलेत, पण डायरेक्टली आपल्याला जाता येत नाही. म्हणून मी काय केलं, याला एक अपोजिट घेतला, याचं नाव C ठेवलं. ठीक आहे. ए आणि सी सेमच आहेत कारण अपोजिट अँगल्स ऑलवेज इक्वल असतात. ठीक आहे. सो ए इज इक्वल विथ सी नाव. ओके, सो नाव आता पहा की ए हा सी बरोबर इक्वल आहे. ए हा सी बरोबर इक्वल आहे म्हणजे मी असं म्हणू शकतो का? बघा बरं, अँगल ए कॉन्ग्रंट अँगल सी. हां, क्लिअर करा. किंवा तुम्हाला असंही लिहिता येईल पहा कशा पद्धतीने. मी थोडंसं वेगळं लिहितोय. कसं लिहितोय पहा. कॅन आय राईट लाईक दिस, अँगल सी कॉन्ग्रंट अँगल ए. ठीक आहे, कॉन्ग्रंट अँगल बी. पटतंय का बघा. म्हणजे कसं लिहिलं बघा मी, ए आणि सी हे दोघं एकमेकांशी कॉन्ग्रंट आहेत आता आपण लिहिल्यानुसार, आणि पहिल्यांदाच ए आणि बी हे स्वतःशी कॉन्ग्रंट आहेत एकमेकांशी. सॉरी, ठीक आहे, आहेत दोघं एकमेकांशी. म्हणजे याचा अर्थ काय झाला माहिती आहे का? पहिला दुसऱ्याशी आणि दुसऱ्या तिसऱ्याशी ट्रान्झिटिव्हिटी फर्स्ट चॅप्टरमध्ये पाहिलं होतं. ओके, देअरफॉर अँगल सी इज इक्वल्स टू अँगल बी. म्हणजे ए हा बी बरोबर पण इक्वल आहे आणि याच्या बरोबर पण इक्वल आहे. ठीक आहे. समजा ए बी आणि सी असे 3 जण मित्र आहेत. ठीक आहे. सो हा जो बी आहे ना, हा बी, याला जे आवडतं, या बीला जे आवडतं, समजा याला चहा आवडतो, सो टी आवडतो असं कन्सिडर करूया, तर तेच सीला पण आवडतं म्हणजे सी पण टीच घेतो. आता ए आणि सी ची बिलकुल मैत्री नाही किंवा भेट पण नाही, पण बीला जे आवडतं तेच याला पण आवडतं म्हणजे याला पण आवडतो टीच. म्हणजे हे काय झालं, हे दोघं पण इनडायरेक्टली इक्वल आले ना, जरी समजा त्यांचा संबंध नसताना सुद्धा. ठीक आहे. सो सिमिलरली सी अँड बी बोथ आर इक्वल विथ इच अदर. दोघं एकमेकांशी इक्वल झाले. दॅट इज वाय
ओके, हे कसले अँगल्स आहेत? अँगल सी अँड अँगल बी आर कसले? करस्पॉन्डिंग अँगल्स. ओके, करस्पॉन्डिंग अँगल्स. ते कसले आहेत अँगल्स? करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत अँड दोज आर इक्वल. सो देअरफॉर लाईन एल पॅरलल लाईन कुठली यायला पाहिजे? एम. हे प्रूव्ह झालं. ओके, सो तुम्ही याच पद्धतीने असं पण प्रूव्ह करू शकला असतात. हा बी आहे ना, बीचा अपोजिट पकडायचा कोणतरी. बीचा अपोजिट घेतला, समजा डी घेतला तुम्ही आणि डी आणि ए सेम दाखवायचा, सेम. ठीक आहे, असंही सॉल्व्ह करू शकला असतात तुम्ही. ठीक आहे. ओके, सो प्लीज टेक द स्क्रीनशॉट. Okay, now come to the third question, question number 3, right? Okay, so you have given this figure. K is there, okay, line K is there, and they have so at line K, 3 lines are intersecting. Okay, so L, M and N. आता तुम्हाला काय दिले पहा आणखीन? अँगल A आणि B इक्वल आहेत आणि X and Y इक्वल आहेत. And you have to prove that L आणि N parallel आहेत, right? Right, L and N you have to prove L and N both are parallel with each other. Okay, so आता पहा काय दिले त्याच्यावरून आपण जाऊयात. आधी अँगल ए आणि अँगल बी इक्वल दिले. सो कॅन आय राईट गिवन? त्याला मी गिवन लिहिल, राईट? ओके, हे तुम्हाला दिलेलं आहे. मला सांगा अँगल ए आणि अँगल बी कसले अँगल्स आहेत? यस, व्हेरी गुड, दोज आर करस्पॉन्डिंग अँगल्स. ओके, जर ते करस्पॉन्डिंग अँगल्स इक्वल असतील तर लाईन्स कशा असतात? पॅरलल. कशानुसार? करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट, राईट? Okay, so angle A and angle B are equal, so therefore you can write directly line L parallel line, which line? M. Okay, आणि याला reason काय आला पाहिजे? Corresponding angles test. Corresponding angle test नुसार L आणि M दोन्ही लाईन एकमेकींना काय झाल्या? पॅरलल झाल्या. हे झालं पहिलं स्टेटमेंट माझं. क्लिअर? आता दुसरं स्टेटमेंट काय पहा. अँगल X कॉन्ग्रंट अँगल वाय, बरोबर आहे का? येस, डेफिनेटली इट इज ऑल्सो गिवन. हे सुद्धा काय आहे? गिवन आहे. हे सुद्धा दिलेलं आहे तुम्हाला. ठीक आहे. ओके, पुढं आता ऐका. एक्स आणि वाय एकमेकांशी इक्वल आहेत. अँगल एक्स आणि अँगल वाय हे एकमेकांचे कसले अँगल्स आहेत? येस, डेफिनेटली बोथ आर अल्टरनेट अँगल्स ऑफ इच अदर. व्हेन द अल्टरनेट अँगल्स आर इक्वल देन द लाईन्स आर पॅरलल. इट मीन्स एम आणि एन ह्या दोघे एकमेकींना पॅरलल झाल्या. सो कॅन आय राईट लाईक दिस? लाईन, which line? M. ओके, लाईन M पॅरलल लाईन कुठली असायला पाहिजे? N. ओके, स्टेटमेंट नंबर सेकंड टाकतो आणि याला रिझन काय द्याल ते सांगा. अल्टरनेट अँगल टेस्ट. एम आय राईट? अल्टरनेट अँगल्स टेस्ट. आता पहा काय झालं. स्टेटमेंट 1 आणि स्टेटमेंट 2 बघा. स्टेटमेंट 1 मध्ये काय झालं? L ही M ला पॅरलल आहे, म्हणजे ह्या दोघी एकमेकींना पॅरलल आहेत. क्लिअर? आणि दुसरं स्टेटमेंट काय सांगतं? यम ही एनला पॅरलल आहे, म्हणजे हीच यम पुन्हा ईला पॅरलल आहे, राईट? म्हणजे याचा अर्थ काय झालं बघा. ही याला पॅरलल आहे आणि ही यालाच पॅरलल आहे. म्हणजे काय झालं? ट्रान्झिटिव्हिटी. पहिली दुसऱ्याला पॅरलल असेल, दुसरी तिसरीला पॅरलल असेल तर तिसरी पहिलीला पॅरलल असते. इट मीन्स तुम्ही डायरेक्टली असं लिहू शकताय लाईन एल, पहिली लाईन एलच आहे, एल पॅरलल लाईन कुठली लाईन असायला पाहिजे त्याला पॅरलल? एन. आणि इथं जर समजा तुम्हाला लिहायचंच असेल तर तुम्ही लिहू शकता बाय ट्रान्झिटिव्हिटी. ओके, ट्रान्झिटिव्हिटीनुसार तुम्ही काय सांगितलं की पहिली लाईन दुसऱ्या बरोबर पॅरलल आहे आधीच आणि दुसरी तिसऱ्या बरोबर पॅरलल आहे, म्हणजे तिसरी पहिल्या बरोबर पॅरलल असायलाच पाहिजे. ओके, सो यू कॅन सॉल्व दिस क्वेश्चन लाईक दिस. ओके, प्लीज टेक द स्क्रीनशॉट. नाउ कम बॅक द फोर्थ क्वेश्चन. ओके, क्वेश्चन नंबर 4. आता क्वेश्चन नंबर 4 सॉल्व कसा करायचं ते आधी आपण पाहूयात. ओके, सो यू हॅव गिवन दॅट ए बी, रे बी ए, नॉट ए बी. लक्षात घ्या, आता ए बी म्हणायचं नाही, रे बी ए, कारण बी कडून ए कडे चाललाय. ठीक आहे, रे बी ए पॅरलल रे डी ई हे तुम्हाला दिलेलं आहे. ओके, सो रे बी ए पॅरलल रे कुठला सांगितलं पहा? डीई. ओके, हा जो रे आहे तो काय आहे? हा रे या रेला पॅरलल आहे. ओके, आणि पुढे आपल्याला खाली त्यांना सांगितलं आहे काय की अँगल सी, द मेजरमेंट ऑफ अँगल दिस सी इज इक्वल्स टू 50 डिग्री, अँगल डी इज इक्वल्स टू 100 डिग्री, देन फाइंड द अँगल ए बी सी. आपल्याला हा ए बी सी जो आहे तो कितीचा आहे ते काढायचं. क्लिअर?
तुम्हाला त्यांना हिंट पण दिलेली आहे. काय करा की AB मधून एक AB ला पॅरलल C मधून एक लाईन काढा. ओके, सपोज आता काय करतोय मी याला FG असं नाव देतोय. FG. ओके, आता मी काय लिहितोय कन्स्ट्रक्शन मध्ये, ड्रॉ लाईन FG पॅरलल रे BA. ओके, रे BA ला, या रे BA ला मी FG नावाची एक पॅरलल लाईन काढली. क्लिअर? ओके, आता ऐका, BA हा एक रे आहे, त्याला हा रे पॅरलल आहे. क्लिअर? आणि याच AB ला BA ला ही जी FG लाईन आहे ती पॅरलल आहे. याचा अर्थ काय बघा, या BA ला ही पॅरलल आहे, याच BA ला DE पॅरलल आहे. याचा अर्थ काय? इट मीन्स दॅट हा जो DE आहे तो डेफिनेटली FG ला पॅरलल आहे. ओके, लक्षात घ्या काय म्हटलंय. आता आपण इथे घेतलंय BA ला DE पॅरलल आहे. ओके, आणि इकडे FG ला BAच पॅरलल आहे, म्हणजे ही जी लाईन आहे ते दोघांना पण पॅरलल आहे. देअरफॉर यू कॅन राईट डायरेक्टली DE, ओके, रे DE पॅरलल लाईन. कोणती लाईन असायला पाहिजे? FG पॅरलल आहे, हे दोघं एकमेकांना पॅरलल झाले. सो मला सांगा, हा जो D आहे इथला D आणि हा C दोन कसले अँगल झाले? इंटेरियर अँगल झाले. ठीक आहे, पण कोणता C? इकडचा C. ओके, सो देअरफॉर अँगल EDC, पहा मी कुठला लिहितो अँगल EDC प्लस अँगल, दुसरा अँगल कोणता आहे? DCG इज इक्वल्स टू 180. इज इट राईट और रॉंग? ओके, हे दोघं, ह्या दोन लाईन पॅरलल आहेत, म्हणजे ह्या दोन अँगलचं मेजरमेंट 180 असलं पाहिजे. राईट? ओके, सो इट मीन्स EDC आणि DCG हे दोघं मिळून 180 डिग्रीचे झाले. क्लिअर? ओके, सो नाव वी हॅव EDC. ओके, सो कॅन आय राईट हियर 100 प्लस अँगल G इज इक्वल्स टू 180. means angle DCG is equals to 180 minus 100. Okay, so angle DCG is equals to 80 degree. अँगल हा जो आहे कोणता? DCG. ओके, दिस DCG, हा इथला DCG किती डिग्रीचा झाला हा? ओके, दिस इज ऑफ 80 डिग्री. आता आपण फाइंड आउट केला तो किती डिग्रीचा आला? 80 डिग्रीचा आला. राईट? ओके, सो दिस इज 80 डिग्री. आता पहा, लक्षात घ्या, आता AB ला FG पॅरलल आहे. ओके, सो रे BA लिहावं लागेल ना. रे BA पॅरलल लाईन कोणती असायला पाहिजे पहा? FG. पॅरलल लाईन कुठली असायला पाहिजे? BA ला FG ही. ओके, सो टेल मी ABC. आता ह्या दोघी तर पॅरलल आहेत, तर ABC आणि BCG नीट क्लिअर करा. ABC आणि BCG आर अल्टरनेट. ओके, अल्टरनेट अँगल्स ऑर नॉट? ओके, हे दोन अल्टरनेट अँगल्स आहेत का नाही, हा माझा क्वेश्चन. म्हणजे हा इकडचा, हा याच्याशी अल्टरनेट आहेत. येस, डेफिनेटली दोज आर अल्टरनेट अँगल्स. ओके, सो अँगल ABC इज इक्वल्स टू अँगल BCG. आता एक लक्षात घ्या, आपल्याकडं अँगल BCGचं प्रॉपर जे काही मेजरमेंट पाहिजे ते नाही. कशामुळे बघा, अँगल ABC, अँगल BCG जो आहे बघा, कुठला BCG? हा BC आणि G. आता हा जो BCG आहे तो BCD, बघा अँगलचं नाव काय लिहितो मी, BCD प्लस DCG असं लिहिता येईल का? DCG. पहा मी काय लिहिलंय, मी हा BCG आहे टोटल, तो कसा लिहितोय? BCD आणि DCG अशामध्ये लिहितोय. म्हणजे काय झालं बघा, 50 डिग्रीवर याचं आणि 80 डिग्री याचं. सो व्हॉट विल बी द टोटल मेजरमेंट? दॅट विल बी 130 डिग्री. सो अँगल ABC, द मेजरमेंट ऑफ अँगल ABC विल बी 130 डिग्री. राईट? अशा पद्धतीने तुम्हाला हा क्वेश्चन काय करता येतो? सॉल्व्ह करतो. तो क्वेश्चन खूप सोपा आहे. ठीक आहे, सो प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. ओके, सो प्लीज टेक द स्क्रीनशॉट. Okay, now we have done 4 questions from 2.2. Okay, so in the next lecture we will take remaining 2 questions and we will take revise. Okay, we will revise that chapter again. Okay, so please
जर तुम्हाला समजत नसेल किंवा काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट करून टाकू शकत असताल, स्पीड जास्त होते म्हणा किंवा कुठलीही अडचण असेल. ओके, सो जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांबरोबर आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अजून पण तर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला जे लेटेस्ट व्हिडिओज असतील ते लगेच तुम्हाला काय होतील, मिळून जातील. ओके, थँक्यू.